मागं सगळ्यांसोबत बस. इकडे जाणं खुर्च पुढे बसायचं काय लहान ही बाटली हार्ड स्मेल येतो ते हे लावलेलं वाटलं त्याच्यामध्ये ते कापूर. कापूर भरलेला पिशव्या ठेवले सगळे. हार्ड स्मेल येतो. बॅग ठेवलं का सगळं? हा आहे ना. बहीण आली दुकान. घे ना मग. अरे बापरे, दवाखाना बघून टेन्शन यायला लागले. किती वाजले? 1:30 वाजले. उठलं तुम्ही? 1:30 वाजले बोलता बोलता. किती वाजेपर्यंत होईल काही समजतच नाही. किती वाजतील? कळ आली. बापरे, खरंच आली. थर्ड फ्लोर आहे का? पोटाकडे कशा सुरू करायच्या? बापरे. अयो. बोलवले. मिस्टर कुठे येते? त्याच्यात काय हो राहिले काय माहित. पाणी द्या प्यायला. पिले पाणी प्या बाई. आणि पिले आणि पिले. असं केलं तरी स्वीट होऊ शकत नाही. मॅडम येऊ का? हो हो.
अय. रेश्मा, काय होतंय? त्रास होतोय? बघ, तुझा त्रास कमी करण्यासाठी मॅडम बघ काय करतात आहे, पेनलेस इंजेक्शन देतात आहे. पेनलेसने तुला त्रास होणार नाही. हा, मी आले ना आता, टेन्शन नको घेऊ. तुझ्यासाठी मी लवकर लवकर आवरून आले, माहितीये का? सकाळी 7ला उठले, 7:35 पर्यंत आवरून निघले मी घरातून, माहितीये. तिला आता काही सुधरत नाहीये, सिच्युएशन गंभीर आहे, कळत नाहीये तिला काय करू काय नाही. तरी साधारण किती वेळ लागेल मॅडम डिलिव्हरीला? अजून 2-3 तास? आता तिचं पिशवीचं तोंड अर्धच उघडलेलं आहे. पहिली वेळ असल्यामुळे थोडा वेळ लागतो. त्यात आपण पेनलेस केल्यामुळे ती कम्फर्टेबल राहील. 7:30ला बाळ फिरतय का? वर दिसत आहे ना, वरती काय ते वर वरती मुडक आहे. टेन्शन नको घेऊ, तू लवकरच मोकळी होशील. मॅडम आहेत, आम्ही आहोत, सर्वजण आहेत ना तुझ्यासोबत. हा, आता दिले आपण दुसरा डोस, 10 मिनिटात परत पेन होईल. रात्री कळालं मला, तिने रात्री 5 वाजता मला सांगितलं मला कळा सुरू झाल्यात. तिला आधी कळालंच नाही की कळा कशा असतात. मग नंतर ती मला म्हणते, अगं दुखतही राहते तसं होते. म्हणलं अगं त्याला कळाच म्हणतात, कळाच आहेत. मग मॅडमला फोन केला रात्री 10 वाजता. मॅडम म्हणलं जर पेन वाढत असेल तर तुम्ही येऊन जा. मग ते रात्री चालेत दवाखान्यात. सिच्युएशन खूप गंभीर असते, सोपं नाही आहे आई होणं, खूप कठीण आहे. रेश्मा, कसं आहे आई होणं? कशा आहेत कळा? दोन गोष्टी सांग ना ऑडियन्सला. हा, सांगायची सिच्युएशन नाही आता. सांगायची सिच्युएशन नाहीये आता. घे मोठा श्वास घे. मला तर खूप शिकवायची, कोमल असं कर, कोमल तसं कर, घाबरू नको, कॉन्फिडंट द्यायची मला. तिला म्हटलं तुला एकदा पेनलेस इंजेक्शन दिलं का, मी किती ओरडत होते हो. हा, नंतर एकदम छान रिलीज झालं. मला रेशमापेक्षा मोठ्या कळा होत्या ना, मी मोठ्याने ओरडत होते ना. कळा आल्या तर काही सुचत नाही बाई, सोपं नाहीये बाई आई होणं. हळूहळू आता इंजेक्शन दिलंय ना तुला, हळूहळू त्रास कमी होईल तुझा. मॅडम आहेत, मी आहे. रेश्मा बोल ना, थोडं काहीतरी बोल ना, मी आले तुझ्यासाठी पळत. हा, एक तर आवाज पण बसलाय माझं, काय माहित कसं काय, पूर्ण खरखर होतंय गळ्यामध्ये. थोडंसं पाणी तू ओरडली ना सारखं, त्यामुळे आवाज तुझा बसलाय. तू खूप ओरडत होती ना कालपासून. एनर्जी पण पिलं मी बी. हा, पण आता कसं आहे, आपण खाणं पिणं कमी होतं ना, त्याच्यामुळे तसं वाटतं. थोडं पाणी घेऊ शकता, बाकी जास्त काही घेता नाही. खाणं पिणं, परत ओरडून पण आपली पावर कमी होती, हातपाय गळतात. टाबर लवकरच येणार आहे आता, छान छान गुलूमुलू. डिलिव्हरी आपली
सक्सेस झाली पाहिजे, सगळं सुखरूप झालं पाहिजे, हीच प्रार्थना आहे बाई माझी तर. बापरे. काय होतंय आता? पेनलेसचा असर होईल ना आता, थोडं थोडं हळूहळू कमी होईल. 70-80% हा, नाहीतर खूप ओरडली असती ती. 5%च तुला जाणवत असेल आता. हे मम्मी, बाळा ते काढ बरं. कुठे आहेत बाळा ते पिशवी? चला बाई, सगळं हा हा, काय काय देऊन काय काय नाही देऊन. मोठा लगेच सगळे नको देऊ. हा 3च द्या. 3 लागतात बघ. 3 लागते. पुसून फेकणार आहेत का? हा त्याला पुसून काय त्याला खराब नाही दुसरे. कोण बोलतंय? त्याच्यातला काढायचो. हिरवा हा, हिरवा. हिरवे बारीक आहे. तुला म्हणलं होतं मागच्या वेळी, पण बारीक नको फाडू. माझ्या बाळाच्या टायमाला बारीकच फाडले त्याला होते. सांग. हे नंतर आपले पडते जागे. हे बघा, हे चांगला वाला एक घ्या आणि दोन मोठे दिले खराब नाही. हे हे 3 बघा, हे चांगलं आहे. याच्यावर गुंडाळून हे डिलिव्हरी झाली. दुसरं घडलं असं. कोणाचं तुला नाही? हे आहे अजून. तुम्हाला काय होतं? तुम्ही असे हार्टबीट असे दाजीला आहो का तुमच्या याला धीर झालाय ना साडूला. तुमचे साडू असे धापक धापक काय धापक धपक फिलिंग आली आहे काय, त्याला दम लागला. मोठ्याने मोठ्याने श्वास सोडा. काय होतं हे? हा? माग झाल्यावर काय होतं इकडे विचार ना माग. नाही, आकाशाला गाडीत प्रवास करत होते. त्याला विचारा ना त्रास काय असतो. बघितलं रात्र जागी अरे नाही, अरे शेजारचे शेजारचं बाळ. आवाज लय मोठ्या मोठ्याने ओरडते. तू नको येऊ. बाळा आता हळूहळू खाली. थोडं राहिले, थोडं अजून 5 मिनिटं. मॅडम मला म्हणतात तू बाहेर थांब 5 मिनिटं. तशा मॅडम खूप हुशार आहेत बरं का. रातभर त्यांनी वाट बघितली नॉर्मल डिलिव्हरीसाठी. लई सासूबाई म्हणत होत्या नॉर्मल कर, नॉर्मल कर, नॉर्मल कर, शिजर नको करू. आता झाली की नाही नॉर्मल? करडे मॅडम हुशारच तसा, मॅडमचा विषयच नाही. नाही तर एखाद दुसरे असते म्हणले असते रातभर वाट बघितली, आता काही पॉसिबल नाही नॉर्मल डिलिव्हरी, आणि करा शिजर. शिजरला घेतलं असतं. सोपा विषय नाही मॅडमचा. सुखदा हॉस्पिटल उगाच नाही फेमस. माझी डिलिव्हरी इथंच झाली. थोडा वेळ अजून 5 मिनिट. छोट छोटा बाळ येणार. अजून 5 मिनिट. येते, थोडं राहिले. येते ती खुशी. सख्खी मावशी होण्याचा आनंदच वेगळा असतो. शाबास म्हणतात ते मॅडम, म्हणजे बाळ अजून खाली आलंय. डेंजर सिच्युएशन असते. तिला त्रास मला सहन होत नाहीये, खूप ओरडतीये.
मॅडम म्हणलं थोडा वेळ थांब, खूप रडते. मॅडमने कडी लावून घेतली आतमधून. कुणाचे असतात मदतच नाही लहान लहान हो बरोबर. काही नाही रडायला चालू करतात घरचे नसतात. भावडे झाली का हो 10 मिनिटं बाकी. जाऊ का मी आत नाही डॉक्टर आत नाही जाऊन देते. हा आवाज यायला भावड्या इकडे काय म्हणलं मॅडमला बघितलं नाही सगळं चांगलं आहे. हा 10 मिनिटात होऊन जाईल डिलिव्हरी. थंडी वाजायला लागली बाबा बस तू बस बस विचार. मोकळ कर रे माझ्या रेस बोला लवकर मोकळ कर. भावड्या आवाज येत होता तिचा आवाज येत होता का हा येतो. झाली का अजून 5 मिनिटं लागते ना. 5 मिनिटं मी तर रडले बाई तिथं दरवाजात उभा राहून. मला सहनच नाही राहिलं, लय वरड राहिली. मी येऊ का नका येऊ, थांबा 5 येऊ मिनिटं दे ना मला बघू दे तिला थांबा ना 5 मिनिटं अजून 5 मला मिनिटं बघू दे तिला 5 मिनिटं आता 5 मिनिटात होईन मोकळी. मॅडमला पण ना मला भेटू दे तिला. नाही ना भेटता येत अजून 5 मिनिटं. मीच तिथं बाहेर थांबली. मम्मी थांब 5 मिनिटं. तू बस तू. बस अजून 5 मिनिटं वाट बघा. मी किती वेळची वाट बघते, बाळात हातात घेऊन थांबली. मम्मी रडायला लागली. रडू नको ना, आनंदाचा क्षण आहे, पण त्रास तर होतोच. आता सगळ्या स्त्रियांना सहन करावा लागतो. मी नाही सहन केला का? थांबा सर बघते मी. अयो आवाज येतोय तिला. आणि एकदम गर्दी करू नका, बाळा आल्या बरोबर. नाळ उघडी असते म्हणले, इन्फेक्शन लागत असतं बाळाला, त्यामुळे सगळ्यांनी गर्दी करू नका. ती डोगी मला बघितलं ओरडेन, मी चालले आतमध्ये. आणि फॉर्म्युला मिल्क काय असतं ना, ती डबा फॉर्म्युला मिल्कचं बाळाला द्यावं लागेल ना आपल्याला बाहेर आल्या बरोबर 5 मिनिटांनी. फॉर्म्युला मिल्क देतात का पण? हा लगेच दूध येत नसतं ना अंगावरच, तरी तिला 3 दिवस लागतात दूध यायला. अयो डुग्गी बाई आता दुसरी डुग्गी येणार डुग्गी येते काय माहित काय खाल्लं होतं तिला ओरडत होती आवाज आहे. काय सीजर करायचं का सिजर करावं लागेल करून टाक मला टाइम लागतो ना. ए करून टाक करू दे काही नाही होत एवढंच असते तर काही नाही खाण्यापिण्या लगेच भरून ती दिलं. बाळ आहे मोठी पहिलंच सांगितलं होतं काय माहिती आणि परत आहे ना ती अजून गळून जाईल माहिती का. आता काळा द्यायची बी ठीक आहे कॅपॅसिटी करून टाका. सही करावं लागेल. काय जास्त सीजर सगळ्यात सोपं
मॅडम काय तर तुला सांगू नका. नाही, आता तिला ते हे करावंच लागणार ना. पण आता आहे ती शुद्धीतच आहे ना, नंतर पण शुद्धीतच असणार. आणि तुमच्या हिशोबाने काय? हा, ते करून घेऊ. हा? करायला लागेल. शिजर करणारे म्हणतात बाई बाळाचं मुंडकं मोठं आहे जागाच पुराणा बाई मी पण ते आता तेच विचार करत होते शिजर नाही व्हायला पाहिजे होतं पण आता काय करायचं एवढं प्रयत्न करून पण नाही उरायला म्हणलं मॅडम हालचाल करीत होती ती. हो सगळं करीत होती मान्य आहे पण बाळाचं मुंडकं मोठं आहे जागा पुराणा यायला खाली असं सिच्युएशन आहे मी भेटले असते ना भेटवलं. बोलले मी मॅडम सोबत मॅडम आपल्या जवळच्या आहेत मॅडम आपलं पेशंट म्हणून सगळं करू राहिल्यात आई काय करायचं बाई आता थोडे दम खवा नव्हता. हा ना आता ते शांत बसली. हो ग. खाली आलेलं आहे बाळ पण यायला जागा नाही ना कट पण दिलाय जागा पुराणा खाली यायला बाळ ते म्हणलं जर बाळाचं मुडकं जर ओढलं तर मुडकं लंबुडकं होईल माहितीये का आणि शिरबीर दबली ना बाळाची असे बळच ओढून काढलं ना तर शिरला प्रॉब्लेम पण होऊ शकतो काही असतं सिच्युएशन माहितीये का त्यामुळे जास्त रिस्क घ्यायची नसते आता काय करू बाई मला पण म्हणणं ताण झालं बाई डॉक्टर त्याला बेस पर्याय राहतो की आपला अनुभव 2-4 दिवस असतो डॉक्टरांचा अनुभव ते 2-4 डॉक्टरचा अनुभव दिवस मोठा असतो. असतो त्याला तिथे त्यांना सांगणे योग्य आहे ना किंवा त्यांनी किती वाजता प्रयत्न पहाटेपासून चालू पहाटेपासून चालू आहे ना प्रयत्न बाई आता बस जरा होईल बाई मला तर बीपी हाय झाला ग बाई काय एवढे पण तोंड पडून बसले तुम्ही काय होते एवढं काय काय उलट चांगलं आहे, काही विषय नाही. याच्यासाठी चांगलं आहे ना थोडस हे होईल मग ती जर अजून हे झाली पूर्ण हेच झालं मग काय करायचं मग परत बाळाला काय झालं मग काय करायचं दोघं इतके दिवस ती पण आपण पळून कष्ट जाते. घेतलेलं. कारण कष्ट घेतलेले कष्ट घेतलेलं ते ना, पण ती साऱ्या काल संध्याकाळी 6 वाजल्यापासून ताकली ना ती हो. हं? आणि ती पूर्ण म्हणजे अशी सुकून गेली तिच्यात ताकदच नाही राहिली आता किती सहन करू परत काळा देऊ देऊ आत बाळ फुगत परत. हा मग बाळ आलेलं आहे खाली तसंही नाही की नॉर्मल डिलिव्हरी चान्सेस फुल होते पण बाळ यायला जागाच नाही ना हा हेल्दी आहे बाळ बाळ हेल्दी आहे म्हणले आपण सगळ्या गोष्टी बघितल्या डाएट म्हणजे लास्ट टाइम तुम्ही आता काल सोनोग्राफी केली बाळाचं वजन किती सांगितलं होतं 3.5+ है ना म्हणजे बरोबर आहे कसं काय डोकी किती होती 3 किलो 120 ग्रॅम होती ते जास्त होत बाळ जास्त मग ते दोघीपेक्षा मोठे काय नाही होत बाबा नको काळजी करू काय नाही काळजी करायची दाजी टेन्शन नका घेऊ गबसा ना आता काय तो आम्हाला टेन्शन नाही का माझी बहीण नाही का ती भेटले असते ना मॅडमला हातपाय फोडले असते. अब हातपाय पाडायला मी होते ना तिथं माझ्या समोर होतं ना सगळं मी होते तिथे आतमध्ये मॅडमने मला आतमध्ये घेतलं होतं माझ्या समोर डिलिव्हरी चालली होती झालं का नाही हो काय माहिती किती वेळ मी वाट बघते कधी होणार कधी मला हातात मुलगी अजून काही कन्फर्म नाहीये सांगितलेलं नाहीये काय होणार आहे झाले आधी माझ्या हातात घेणार आहे मी नाही देणार तुमच्या हातात आधी मी घेणार आहे माझ्या हातात मला वाटलं की हा आलेला इकडं बाळाचं त्या बाळाचं घ्या नाही बाळाचं घ्या हे काय शॉल घे गरम घ्या शॉल गरम पडत तिच्या डोक्यात ते याच्यात गरम राहील कॉटनचं तिला भेटायचं
म्हणते नको माझे दिलं काय सांगायचं? बाळाचं वेट भेट सगळं सांग मला. अरे देवा रिलॅक्स, काय नाही. काय सांगतो? ओके ओके. यायला गेलं बाळ. पण सांगतात काय? मला कुठं ऐकू येते? मम्मीला सांगतात ना निर्धार ना तुला मुलगी थांब. हे का पण टेन्शन घेतलं आकाश पुढे आहे बरं. चांगलंय बाळ मग आता ते आलू राहिले मस्त पैकी तुला घाम आलाय ह्याला घाम आलाय बघितलं ना बघून घे. गप कोमल काय झालं? काय नाही झालं. काय सांगतात तिथे? काय नाही. तू सर बरं मी दाखवा. नको जाऊ थांब सुरेश पप्पा कुठे आहेत? तिला फिरवली का म्हणून रडती संगीता अगं चांगलं झालंय ते गप कोणाला मला हे करायसाठी थोड्या वेळ आयसीयू मध्ये रिलॅक्स म्हणजे आराम करण्यासाठी असतं का आयसीयू? गप आयसीयू म्हणजे लोकांचा गैरसमज काय झाला? आयसीयू दम लाई बाळ बाळाचे वडील ना बाळाचा डॉक्टर आहे. रेश्माताईची तब्येत आहे ना खूपच क्रिटिकल झाली आहे, तर त्यांना आहे ना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आले. तर कृपया करून तुम्ही सगळे त्यांच्यासाठी देवाचरणी प्रार्थना करा.